नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे। जिल्हा परिषदमध्ये विविध पदांची भरती निघालेली आहे। पगार तुम्हाला या ठिकाणी 15,500 रुपये ते 1,25,000 रुपयाच्या दरम्यान पोस्ट वाईज दिला जाणार आहे। तुम्ही महिला असाल पुरुष असाल दोघं या ठिकाणी अर्ज करू शकता। एकूण या ठिकाणी 39 जागांची वॅकन्सी निघालेली आहे। अर्ज करण्याची शेवटची तारीख 4 एप्रिल 2025 पर्यंतची या ठिकाणी आहे। अधिक माहिती जी आहे या ठिकाणी कुठल्या पदांसाठी वॅकन्सी आहे, शैक्षणिक अर्थ तुमचे काय लागणार आहे, वयमर्यादा काय लागणार आहेत, अर्ज कशा प्रकारे करायचे आहेत, त्या व्यतिरिक्त या ठिकाणी इतर अर्थ काय आवश्यक असणार आहे, या संदर्भातील सविस्तर जी काही माहिती आहे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। त्याचबरोबर मित्रांनो, आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। असेच नोकरी संदर्भातील नवनवीन अपडेट जे आहेत आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ। मित्रांनो, आपण आलेलो आहे राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा परिषद लातूर यांच्या मार्फत जे ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे वॅकन्सीच्या संदर्भामध्ये, त्यावरती आपण आलेलो आहे। तर स्टेप बाय स्टेप सर्व माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर या ठिकाणी सगळ्यात पहिली जी वॅकन्सी आहे नेफ्रोलॉजिस्ट या पदासाठी निघालेली आहे। या पदासाठी एकूण एक वॅकन्सी ओपन कॅटेगरीमधून या ठिकाणी आहे। DM नेफ्रोलॉजी तुमचं झालेलं असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। 1,25,000 रुपये वेतन तुम्हाला या पदासाठी दिलं जाईल। 69 वर्षापर्यंतची वयमर्यादा तुम्हाला या पदासाठी आहे। त्यानंतर पेडियाट्रिशियन या पदासाठी तुम्हाला पुढील वॅकन्सी या ठिकाणी आहे। 2 वॅकन्सीज या पदासाठी निघालेल्या आहे। 59 वर्षाची वयमर्यादा या ठिकाणी आहे। MD परेड तुमचं झालेलं असेल किंवा DCS झालेलं असेल किंवा DNB झालेलं असेल तर 75,000 रुपये वेतन तुम्हाला दिलं जाईल। त्यानंतर 3 नंबरची वॅकन्सी या ठिकाणी सर्जन पदासाठी आहे। सेम वयमर्यादा या ठिकाणी आहे। एक वॅकन्सी ओपन कॅटेगरीमधून या ठिकाणी आहे। MS जनरल सर्जरी तुमचं झालेलं असेल किंवा DNB झालेलं असेल तर 75,000 रुपये वेतन तुम्हाला दिलं जाईल। 4 नंबरची वॅकन्सी या ठिकाणी रेडिओलॉजिस्ट पदासाठी आहे। सेम वयमर्यादा ओपन कॅटेगरीमधून एक वॅकन्सी या ठिकाणी आहे। MD रेडिओलॉजी तुमचं झालेलं असेल किंवा DMRD झालेलं असेल तर 75,000 रुपये वेतन तुम्हाला दिलं जाईल। त्यानंतर फिजिशियन किंवा कन्सल्टंट मेडिसिनसाठी 5 नंबरची वॅकन्सी या ठिकाणी आहे। सेम वयमर्यादा या ठिकाणी आहे। एक वॅकन्सी SC कॅटेगरीमधून आहे। MD मेडिसिन किंवा DNB झालेलं असेल तर 75,000 रुपये वेतन तुम्हाला दिलं जाणार आहे। त्यानंतर पुढील वॅकन्सी या ठिकाणी आहे फिजिओट्रिक्स या पदासाठी। सेम वयमर्यादा या ठिकाणी आहे। एक वॅकन्सी SC कॅटेगरीमधून या ठिकाणी आहे। MD या ठिकाणी झालेलं असेल फिजिओट्रीमध्ये किंवा DPM झालेलं असेल किंवा DNB झालेलं असेल तर 75,000 रुपये वेतन तुम्हाला दिलं जाईल। त्यानंतर डेंटिस्ट पदासाठी 7 नंबरची वॅकन्सी या ठिकाणी आहे। 43 वर्षापर्यंतची राखीव कॅटेगरीमधून वयमर्यादा तुम्हाला या ठिकाणी आहे। SC कॅटेगरीमधून एक वॅकन्सी या ठिकाणी आहे। BDS तुमचं झालेलं असेल, 2 वर्षाचा अनुभव तुम्हाला असेल किंवा MDS झालेलं असेल, अनुभव नसेल तरी तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता। 30,000 रुपये वेतन तुम्हाला दिलं जाणार आहे। त्यानंतर आयुर्वेदिक मेडिसिन ऑफिसर पदासाठी एक वॅकन्सी या ठिकाणी आहे। 43 वर्षाची वयमर्यादा या ठिकाणी आहे। BAMS तुमचं झालेलं असेल तर 28,000 रुपये वेतन तुम्हाला दिलं जाणार आहे। त्यानंतर पुढील वॅकन्सी या ठिकाणी आहे क्लिनिकल फिजिओलॉजिस्ट या पदासाठी। 43 वर्षापर्यंतची राखीवसाठी आणि खुल्या प्रवर्गासाठी 38 वर्षाची वयमर्यादा या ठिकाणी आहे। एक वॅकन्सी ओपन कॅटेगरीमधून या ठिकाणी आहे। तुमच्याकडे या ठिकाणी क्लिनिकल फिजिओलॉजीमध्ये शैक्षणिक अर्थ असेल किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। 30,000 रुपये वेतन तुम्हाला दिलं जाणार आहे। त्यानंतर पुढील वॅकन्सी या ठिकाणी आहे ऑडिओलॉजिस्ट आणि स्पीच थेरपिस्ट या पदासाठी 10 नंबरची वॅकन्सी या ठिकाणी आहे। वयमर्यादा तुम्हाला राखीवसाठी 43 आणि खुल्या प्रवर्गासाठी 38 वर्षाची आहे। ओपन कॅटेगरीमधून एक वॅकन्सी या ठिकाणी आहे। डिग्री तुमच्याकडे असेल ऑडिओलॉजीमध्ये तर 25,000 रुपये वेतन तुम्हाला दिलं जाईल। त्यानंतर ऑप्टोमेट्रिस्ट या पदासाठी या ठिकाणी एक वॅकन्सी आहे। ओपन कॅटेगरीमधून राखीवसाठी 43 आणि खुल्या प्रवर्गासाठी 38 वर्षाची वयमर्यादा आहे। BSc इन ऑप्टोमेट्रीमध्ये तुमचं झालेलं असेल, 2 वर्षाचा अनुभव असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। 20,000 रुपये वेतन तुम्हाला दिलं जाईल। डेंटल टेक्निशियन पदासाठी 12 नंबरची वॅकन्सी या ठिकाणी आहे। सेम वयमर्यादा ओपन कॅटेगरीमधून एक वॅकन्सी या ठिकाणी आहे। 12वी तुमचं झालेलं असेल, सोबत डिप्लोमा झालेला असेल, डेंटल टेक्निशियन कोर्स तुमचं झालेलं असेल, स्टेट डेंटल काउन्सिलचं रजिस्ट्रेशन असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। 17,000 रुपये वेतन तुम्हाला दिलं जाणार आहे। त्यानंतर 13 नंबरची वॅकन्सी या ठिकाणी आहे इन्स्ट्रक्टर फॉर हिअरिंग इम्पेअर्ड चिल्ड्रनसाठी। सेम वयमर्यादा या ठिकाणी ओपन कॅटेगरीमधून एक वॅकन्सी आहे। रिलेव्हंट बॅचलर डिग्री तुमच्याकडे असेल तर 25,000 रुपये वेतन तुम्हाला दिलं जाईल। त्यानंतर फिजिओथेरपिस्ट पदासाठी 14 नंबरची वॅकन्सी या ठिकाणी आहे। सेम वयमर्यादा या ठिकाणी आहे। ओपन कॅटेगरीमधून एक वॅकन्सी या ठिकाणी आहे। ग्रॅज्युएट डिग्री तुमच्याकडे असेल, फिजिओथेरपीमध्ये 2 वर्षाचा अनुभव असेल तर 20,000 रुपये वेतन तुम्हाला दिलं जाईल। त्यानंतर 15 नंबरची वॅकन्सी या ठिकाणी आहे डायलिसिस टेक्निशियन या पदासाठी।
43 वर्षाची वयोमर्यादा या ठिकाणी आहे। SC कॅटेगरीमधून एक वॅकन्सी या ठिकाणी आहे। 12वी तुमचं झालेलं असेल, सोबत डिप्लोमा झालेला असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। डायलिसिस टेक्नॉलॉजीमध्ये डिप्लोमा तुमचा आवश्यक आहे। 17,000 रुपये वेतन तुम्हाला दिलं जाईल। त्यानंतर डेंटल हायजिनिस्ट पदासाठी या ठिकाणी एक वॅकन्सी ओपन कॅटेगरीमधून आहे। राखीवसाठी 43 आणि खुल्या प्रवर्गासाठी 38 वर्षाची वयोमर्यादा आहे। 12वी तुमचं झालेलं असेल, सोबत डेंटल हायजिनिस्ट कोर्स तुमचा झालेला असेल, स्टेट डेंटल काउन्सिलचं रजिस्ट्रेशन असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। 17,000 रुपये वेतन तुम्हाला दिलं जाईल। त्यानंतर पुढील वॅकन्सी या ठिकाणी आहे फॅसिलिटी मॅनेजर या पदासाठी एक वॅकन्सी ओपन कॅटेगरीमधून आहे। सेम वयोमर्यादा या ठिकाणी आहे। 12वी उत्तीर्ण तुम्ही असाल, डिप्लोमा तुमचं झालेलं असेल इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशनमध्ये किंवा IT मध्ये किंवा कॉम्प्युटर सायन्समध्ये तर 17,000 रुपये वेतन तुम्हाला या ठिकाणी मिळेल। त्यानंतर मेडिकल ऑफिसर मेले या पदासाठी 43 वर्षाची वयोमर्यादा आहे। 3 वॅकन्सी या ठिकाणी आहे। MBBS तुमचं झालेलं असेल किंवा BAMS झालेलं असेल किंवा BUMS झालेलं असेल तर 28,000 रुपये वेतन तुम्हाला दिलं जाणार आहे। त्यानंतर फार्मासिस्ट पदासाठी 19 नंबरची वॅकन्सी आहे। 2 वॅकन्सीज कोणत्या ठिकाणी निघालेल्या आहे। OBC साठी एक आणि ओपनसाठी एक अशा वॅकन्सी आहे। 12वी तुमचं झालेलं असेल, सोबत डिप्लोमा झालेला असेल D-Pharm किंवा B-Pharmमध्ये तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। 17,000 रुपये वेतन तुम्हाला दिलं जाणार आहे। त्यानंतर सिनियर ट्रीटमेंट सुपरवायझर म्हणजेच STS या पदासाठी लातूर अर्बनसाठी या ठिकाणी वॅकन्सी आहे। 2 वॅकन्सी कोणत्या ठिकाणी आहे। VJA साठी एक आणि NTB साठी एक अशा वॅकन्सीज या ठिकाणी आहे। बॅचलर डिग्री तुमच्याकडे असेल आणि सॅनिटरी इन्स्पेक्टरचा कोर्स झालेला असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। कॉम्प्युटर वर्षाचा मिनिमम 2 महिन्याचा कोर्स तुमचा झालेला असणं आवश्यक या ठिकाणी आहे। परमनंट टू व्हीलर लायसन्स तुमच्याकडे असणं आवश्यक आहे। 20,000 रुपये वेतन तुम्हाला दिलं जाईल। त्यानंतर पुढील वॅकन्सी या ठिकाणी आहे सिनियर ट्युबरक्युलर लॅबोरेटरी सुपरवायझर या पदासाठी 43 वर्षाची वयोमर्यादा तुम्हाला या ठिकाणी आहे। VJA साठी एक वॅकन्सी या ठिकाणी आहे। ग्रॅज्युएशन तुमचं झालेलं असेल किंवा डिप्लोमा झालेला असेल, मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजीमध्ये किंवा समतुल्य शैक्षणिक करता असेल, परमनंट टू व्हीलर तुमच्याकडे असेल आणि कॉम्प्युटर संदर्भातील सर्टिफिकेट असेल 2 महिन्याचं मिनिमम या ठिकाणी तर 20,000 रुपये वेतन तुम्हाला दिलं जाईल। त्यानंतर ट्युबरक्युलोसिस हेल्थ विजिटर पदासाठी या ठिकाणी 2 वॅकन्सी आहे। राखीव प्रवर्गातून या ठिकाणी वॅकन्सी या ठिकाणी आहे। 43 वर्षाची वयोमर्यादा तुम्हाला दिली जाईल। ग्रॅज्युएशन तुमचं झालेलं असेल सायन्समध्ये किंवा या ठिकाणी इंटरमिजिएट झालेलं असेल सायन्समध्ये आणि एक्सपिरियन्स असेल वर्किंगचा तुमचा MPW किंवा LHV किंवा ANM किंवा हेल्थ वर्कर किंवा सर्टिफिकेट तुमच्याकडे असेल किंवा हायर कोर्स हेल्थ एज्युकेशन काउन्सिलिंगमध्ये असेल किंवा ट्युबरक्युलोसिस हेल्थ विजिटर कोर्स तुमचा झालेला असेल, सर्टिफिकेट संदर्भित असेल तुमच्याकडे आणि कॉम्प्युटर कोर्स तुमचा असेल 2 महिन्याचा कमीत कमी तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। 15,500 रुपये वेतन तुम्हाला या पदासाठी दिलं जाईल। त्यानंतर पुढील वॅकन्सी ठिकाणी आहे लॅब टेक्निशियन पदासाठी 43 वर्षाची वयोमर्यादा ठिकाणी आहे। SCBCमधून एक वॅकन्सी ठिकाणी आहे। इंटरमिजिएट तुमचं झालेलं असेल किंवा डिप्लोमा तुमचा झालेला असेल मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजीमध्ये किंवा समतुल्य शैक्षणिक करता असेल, 1 वर्षाचा एक्सपिरियन्स असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। 17,000 रुपये वेतन तुम्हाला दिलं जाणार आहे। त्यानंतर पुढील वॅकन्सी ठिकाणी आहे पब्लिक हेल्थ मॅनेजर या पदासाठी एक वॅकन्सी ठिकाणी ओपन कॅटेगरीमधून आहे। राखीवसाठी 43 आणि खुल्या प्रवर्गासाठी 38 वर्षाची वयोमर्यादा ठिकाणी आहे। MBBS तुमचं झालेलं असेल किंवा ग्रॅज्युएशन तुमचं झालेलं असेल हेल्थ सायन्समध्ये म्हणजेच BDS झालेलं असेल किंवा BMS किंवा BHMS किंवा BUMS किंवा BPTH किंवा नर्सिंग बेसिक किंवा BSc किंवा B-Pharm सोबत तुमचं MPH MHA किंवा MBA हेल्थ केअर ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये झालेलं असणं आवश्यक आहे। 32,000 रुपये वेतन तुम्हाला दिलं जाईल। त्यानंतर पुढील वॅकन्सी ठिकाणी आहे एंटोमॉलॉजिस्ट या पदासाठी 5 वॅकन्सीचे कोणत्या ठिकाणी आहे। राखीवसाठी 43 आणि खुल्या प्रवर्गासाठी 38 वर्षाची वयोमर्यादा या ठिकाणी आहे। BPHU तुमचं झालेलं कार्यक्रमासाठी ही वॅकन्सी ठिकाणी आहे। MSc झोलॉजी झालेलं असेल, 5 वर्षाचा अनुभव असेल तर 40,000 रुपये वेतन तुम्हाला दिलं जाईल। पब्लिक हेल्थ स्पेशालिस्ट या पदासाठी 3 वॅकन्सी ठिकाणी आहे। एनी मेडिकल ग्रॅज्युएट तुम्ही असाल, सोबत MPH MHA किंवा MBA हेल्थमध्ये झालेलं असेल तर 35,000 रुपये वेतन तुम्हाला मिळेल। या ठिकाणी फीस पेमेंट जे आहे खुल्या प्रवर्गासाठी 150 रुपये आणि राखीव प्रवर्गासाठी 100 रुपये या ठिकाणी आहे। फीस पेमेंट जे आहे तुम्ही Google Pay फोनपेद्वारे या ठिकाणी भरू शकणार आहात। या ठिकाणी बँक डिटेल दिलेले आहे, त्यावर तुम्ही फीस पेमेंट जे आहे करू शकता। अर्ज जे आहे तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने या ठिकाणी करायचे आहेत। पद क्रमांक 1 ते 19 पर्यंत तुम्हाला ग्रेड हॉटेलसमोर उपसंचालक कार्यालय पाठीमागे राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय लातूर या ठिकाणी करायचे आहेत। त्यानंतर पद क्रमांक 20 ते 23 या पदांसाठी मध्यवर्ती प्रशासकीय इमारत जुने जिल्हाधिकारी कार्यालय बाजूस 3रा मजला
जिल्हा क्षयरोग अधिकारी कार्यालय लातूर या ठिकाणी करायचे आहेत. त्यानंतरच्या पदांसाठी तुम्हाला राष्ट्रीय आरोग्य अभियान तळमजला आरोग्य विभाग जिल्हा परिषद लातूर या ठिकाणी करायचे आहेत. ॲप्लिकेशन फॉर्म जे आहेत अशा प्रकारे आपल्याला जाहिरातीमध्येच दिलेला आहे. जाहिरातीची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. अर्ज करण्याच्या अगोदर संपूर्ण जाहिरात आपण एक वेळ व्यवस्थितपणे वाचा, त्यानंतर त्या ठिकाणी अर्ज करा. तर भेटूया मित्रांनो नोकरी संदर्भातील अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.